जय शिवराय मित्रांनो, योजना एक्सप्रेसवर आपले सहर्ष स्वागत आहे. मित्रांनो, आज आपण खरीप हंगामातील पीक विमा परतावा नेमका कोणाला मिळणार आणि कार्यवाही सध्या कुठपर्यंत आली आहे याचा मोठा अपडेट पाहणार आहोत. तर अशा नवीन अपडेटसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. मित्रांनो, मागील खरीप हंगामात पीक विमा भरलेल्या शेतकऱ्यांना नुकसानीनुसार विमा संरक्षित रक्कम जानेवारीपासून मिळायला सुरुवात होणार आहे, अशी कृषी विभागाने याची अधिकृत पुष्टी दिली आहे. मित्रांनो, सध्या काही पिकांचे कापणी प्रयोग पूर्ण झाले आहेत. ते असे आहेत: मूग, उडीद, सोयाबीन, कापूस. या पिकांच्या उत्पन्नाचा संपूर्ण अहवाल शासनाकडे पाठविण्यात आला आहे. तर काही पिकांचे प्रयोग थोड्याच दिवसात पूर्ण होणार आहेत. ते पिके अशी आहेत: कांदा, तूर, मका. या पिकांचा डेटा डिसेंबर अखेरपर्यंत शासनाकडे पाठवला जाईल. कापणी प्रयोगानंतर झालेल्या उत्पन्नाला उंबरठा उत्पन्न म्हणतात. याची तुलना केली जाते मागील 7 वर्षातील चांगल्या 5 वर्षाच्या उत्पन्नाशी सध्याच्या अपेक्षित उत्पन्नाशी. यानंतर नुकसानीचे प्रमाण निश्चित होते आणि त्यानुसार शेतकऱ्यांना विमा भरपाई मिळते. एक महत्त्वाची गोष्ट मित्रांनो, एखाद्या तालुक्यात सर्व पिकांचे नुकसान झाले तरी जर ते पीक अधिसूचित नसले तर त्या पिकासाठी विमा मिळत नाही. हे नियम संपूर्ण महाराष्ट्रात लागू आहेत. मित्रांनो, सध्या प्रक्रिया कुठपर्यंत आली आहे हे आपण पाहू. मूग, उडीद, सोयाबीन, कापूस यांचे उत्पन्न शासनाकडे आधीच पाठवले आहे. तर कांदा, तूर, मका याचे कापणी प्रयोग अंतिम टप्प्यात डिसेंबरमध्ये पूर्ण होतील. यानंतर शासन तुलनात्मक उत्पन्न मूल्यांकन करणार. पात्र शेतकऱ्यांना जानेवारीपासून विमा परतावा मिळणार. उदाहरणार्थ, सोलापूर जिल्ह्यात प्रयोग पूर्ण किंवा अंतिम टप्प्यात आलेले आहेत, जसे की मूग, उडीद, सोयाबीन, कांदा, तूर, मका. अशी यादी तालुकानिहाय काही दिवसात उपलब्ध होणार आहे. तर शेतकरी बांधवांनो, खरीप पीक विमा परताव्याची प्रक्रिया जलद सुरू आहे आणि जानेवारीपासून रक्कम वितरण सुरू होत आहे. हा सर्वात मोठा मुद्दा आहे. अशाच महत्त्वाच्या योजनेच्या अपडेटसाठी योजना एक्सप्रेसला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा.